आज ना मी तुमच्यासाठी एकदम हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला मग आता न बोलता रेसिपीला सुरुवात करूया। आपण आजची रेसिपी बघणार आहोत बीट पुरीची। मी तुम्हाला आज रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी छान असं एक बीट चिरून घेतलेलं आहे चाकूने आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण चाळणी वाटं हे वाटलेलं बीट सर्व काही टाकून घेणार आहोत आणि त्याचा निचरा काढून घेणार आहोत पाण्याचा। बघू शकता एवढं काही पाणी निघालेलं आहे बीटमधून। आता हे पाणी आपण पिठामध्ये वापर करणार आहोत, म्हणजेच आपण जसं गव्हाचं पीठ टिमतो की नाही तसंच मीठ टाकायचं आहे आणि सेम प्रोसेस आपलं साधं पाणी नाही टाकायचं, आपण बीटाचं पाणी इथे वापरणार आहोत। तर एकदम खायला मस्त लागते ही पुरी, एकदा नक्की ट्राय करा। आणि पीठ एकदम घट्ट आपल्याला तिंबायचं आहे, लय पातळ पण नाही आणि लय घट्ट पण नाही, आपल्याला असं मीडियम असं पीठ तिंबून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाका, एकदमच पाणी नका टाकू। आता मस्त असं मी इथे बीटाचं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि छान असं पीठ मी तिंबून घेते आता। आणि थोडं थोडंच पाणी टाकायचं बरं का, एकखटच पाणी ओतलं ना की मग पीठ पातळ पण होऊ शकतं तुमचं। तर थोडं थोडंच तुम्ही पाणी घाला, जेणेकरून म्हणजे तुमचं एकदम जे पीठ मळणार आहेत ना ते एकदम व्यवस्थित मळलं जाईल, एवढं तुम्हाला काळजी घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी टाकूनच तुम्हाला पीठ शक्यतो मळायचं आहे। बघा एवढ्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला जसं दाखवते ना त्याप्रमाणे सर्व काही स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। बघू शकता अशा प्रकारे मी छान असं पीठ तिंबून घेतलेलं आहे। कलर किती मस्त दिसतोय की नाही, विकत्रीचा कलर टाकल्यासारखं वाटतं की नाही, पण इथे मी विकत्रीचा कलर टाकलेला नाही। हे एकदम हेल्दी आणि नॅचरल कलर आहे आणि एकदम पौष्टिक पण आहे आणि खायला पण एकदम चविष्ट लागणार आहे। चला मग आता तुम्हाला बोलता बोलता माझा पुरी लाटायचा व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडनं, काही हरकत नाही। छान अशा पुऱ्या मी सर्व काही लाटून घेतलेल्या आहेत बीटाच्या आणि कलर पण एकदम मस्त दिसतोय, कारण विकत्रीचा कलर टाकल्यासारखाच मला तर वाटतोय, पण हा विकत्रीचा कलर नाही हो, एकदम नॅचरल कलर आहे आणि एकदम घरगुती म्हणजे बीटाचा कलर आहे। एकदम लाल बीट होतं माझं, त्यामुळे कलर एकदम मस्त आलेला आहे पुरीला। तर छान असं तेल तापलेलं आहे कढईमध्ये आणि छान अशी मी आता बीटाची पुरी तळायला घेते आणि मस्त बीट पुरी मी पहिली तळून दाखवते तुम्हाला। तर छान असं याला आपण पलटी करून घेऊयात आता। बघा किती मस्त असं बीट पुरी झालेली आहे माझी, कारण लहान मुलांना ना तुम्ही एकदम पौष्टिक हा बीट पुरीचा नाश्ता म्हणू शकतो किंवा जेवण पण म्हणू शकतो आपण, पण हे तुम्ही नक्की त्यांना टिफिन बॉक्सला वगैरे देऊ शकता, कारण खरं तर ना सगळ्यांसाठीच एकदम मस्त रेसिपी आहे ही। एकदम म्हणजे तुम्ही तळू पण नाही शकत, कारण जास्त तर मग तेलकट आवडत नसेल ना तुम्हाला, तर तुम्ही साधी चपाती पण लाटली ना तरी पण लहान मुलांना सॉससोबत टोमॅटो केचपसोबत पण देऊ शकता। एकदम रक्त वाढतं ह्याने, ब्लड पण इन्क्रीज होतं ह्या रेसिपीनं। खरंच खूप मस्त रेसिपी आहे, एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।